साक्री पोलिसांचा मोठा धडाका, 18 चोरीच्या मोटरसायकली जप्त, 9 गुन्ह्यांचा उलगडा. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. धुळे जिल्ह्यातील वाहन चोरांच्या टोळीवर साक्री पोलिसांनी असा घाव घातला आहे की संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल 18 चोरीच्या मोटरसायकली, 7,45,000 रुपयांचा मुद्देमाल, 9 गुन्ह्यांचा उलगडा आणि आता सटाणा जायखेडा परिसरातील नागरिकांना पोलिसांचे थेट आवाहन. जर तुम्ही कमी किमतीत मोटरसायकल खरेदी केली असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटात आम्ही सांगणार आहोत अशी माहिती जी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. धुळे जिल्ह्यात वाहन चोरांच्या टोळीवर साक्री पोलिसांनी मोठा घाव घालत तब्बल 18 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करून 9 मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे वाहन चोरांच्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिल्यानंतर साक्री पोलीस स्टेशनच्या पथकाने विशेष मोहीम हाती घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी निलेश रमेश खैरनार वय 32 वर्षे, दिशांत रामदास अहिरे वय 26 वर्षे, विशाल राजेंद्र अहिरे वय 24 वर्षे, राहणार जायखेडा तालुका बागलाण, तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपींनी साक्री व परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या. या कारवाईत पोलिसांनी एकूण 18 मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत तब्बल 7,45,000 रुपये आहे. यामध्ये प्रामुख्याने हिरो HF डिलक्स, हिरो स्प्लेंडर, बजाज प्लॅटिना या मोटारसायकलींचा समावेश आहे. साक्री पोलीस स्टेशनमधील खालील 9 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 79/2026, 151/2026, 168/2026, 169/2026, 170/2026, 171/2026, 172/2026, 173/2026, 174/2026. सदर सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2) अंतर्गत नोंद करण्यात आले आहेत. सटाणा व जायखेडा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन. साक्री पोलिसांच्या तपासात आरोपींकडून चोरीच्या मोटारसायकली विकण्यात आल्याची शक्यता समोर आली आहे. त्यामुळे सटाणा आणि जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या नागरिकांनी संबंधित आरोपींकडून मोटारसायकल खरेदी केली असेल त्यांनी स्वतःहून साक्री पोलीस स्टेशनशी संपर्क साधून संबंधित वाहन जमा करावे, असे आवाहन साक्री पोलिसांनी केले आहे. अन्यथा तपासादरम्यान चोरीची मोटारसायकल आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा साक्री पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. ही कारवाई कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बामले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वाखाली खालील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिवाळे, पोलीस हवालदार प्रसाद रौंदळ, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस अंमलदार बापू रायते, संदीप सावळे, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, अमोल पाटील, साईनाथ पवार, अमोल पाटील, सुशील कुमार सूर्यवंशी यांच्या अथक परिश्रमातून ही मोठी कारवाई यशस्वी झाली. स्वस्तात मिळालेली मोटरसायकल तुम्हाला अडचणीत आणू शकते. वाहन खरेदी करताना RC बुक, इंजिन नंबर, चेसिस नंबर आणि मालकीची कागदपत्रे तपासल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नका. धुळे जिल्हा पोलिसांची ही कारवाई वाहन चोरांसाठी मोठा धक्का मानली जात असून पुढील तपास सुरू आहे. उमेश मोरे, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा, नाशिक. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ताज्या, विश्वासार्ह व धडाकेबाज बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.